तिकडे माळीण दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झालीत। 30 जुलै 2014ला झालेल्या भीषण भूस्खलनात 151 जणांचा मृत्यू झाला होता। तर ही दुर्घटना फक्त माळीणच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजावर घाव घालणारी होती। आज माळीणमध्ये उभ्या असलेल्या स्मृतिस्तंभाजवळ त्या हरवलेल्या चेहऱ्यांच्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर येतात। गाव पुनर्वसित सुद्धा झालंय, पण हरवलेली माणसं, त्यांची माया, त्यांचा श्वास तो परत मिळणं अशक्यच आहे। पुनर्वसनाची कामं झाली, घरं मिळाली, पण मनांचं पुनर्वसन काय ते अजून सुद्धा पूर्णच आहे। आणि आजही त्या दिवसाची आठवण झाली की गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं। वळत पुढच्या बातमीकडे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि आजचं सत्र सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे। काल राहुल गांधींनी भाषणादरम्यान तसंच सत्रानंतर पत्रकार परिषद घेत थेट अमित शहांवर आरोप केलेत। त्यामुळे आजच्या सत्रात याचे पडसाद उमटू शकतात। तसंच आज परीक्षा सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आणि त्यानंतर आज राज्यसभेत ते चर्चेला येण्याची शक्यता आहे। परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज वंदे मातरम विधेयक लोकसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे।